नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्ही बँक खाते तपासले का? कारण खरीप पीक विमा खात्यावर जमा पडण्यास सुरुवात झालेली आहे। तर काय आहे सदर अपडेट याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेल आयकॉनला क्लिक करा। खरीप हंगाम 2024 मधील पीक विमा संदर्भात मोठी ओरड झाल्यानंतर पीक विमा कंपनी टाळ्यावर आल्यात। त्याचमुळे केज तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी विमा हे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि एकच महसूल मंडळ असले तरी जी निधी आहे त्यामध्ये तफावत आहे। मागील वर्षी खरीप हंगामात सुरुवातीला पावसाचा खंड झाल्यानुसार अतिवृष्टी तसेच पीक काढणी आल्यानंतर अतिवृष्टी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। काही महसूल मंडळात अग्रिम मंजूर झाले तर काही मंडळात नाही। याच ठिकाणी याची मोठी ओरड होती आणि त्याचमुळे प्रशासन आणि विमा कंपनी यामध्ये मोठा संघर्ष निर्माण झाला आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर तर पीक विमा जमा होतच अनेक शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे। मात्र त्यात देखील एक अट आहे की ज्यांनी ऑनलाईन विमा तक्रार केली असेल अशाच शेतकऱ्यांना मिळत आहे। मात्र ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन क्लेम केला नसेल अशा शेतकऱ्यांना यापासून वंचित राहावं लागू शकतं किंवा निराशाच यांच्या पदरी पडणार असू शकते। हेच होतं थोडक्यात महत्त्वपूर्ण अपडेट। धन्यवाद।